हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. जय भीम सगळ्यांना. तर आता सध्या तरी माझ्या व्लॉगमध्ये सगळे लग्नाची तयारी आम्ही कशी केली, कसं सगळं नवरीची तयारी, त्याच्यानंतर जी हळद, त्याच्यानंतर बांगड्यांचा प्रोग्राम, तर ते सगळं मी माझ्या व्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण की गेले काही दिवस माझे व्लॉग येत नव्हते, तर ती तयारी लग्नासाठीच आम्ही बिझी होतो. आणि लग्नकर म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किती काम असतं. तर आता तुम्ही म्हणाल कढईमध्ये काय चहा ठेवतीये का? तर नाही, कढईमध्ये मी काही चहा वगैरे ठेवत नाहीये. तर ना नवरीला मेहंदी काढायची होती. नवरीची मेहंदी काढून झाली आणि तो व्लॉग मी शेअर केलेलाच आहे तुमच्याशी. शेअर केलाय वाटतं तुमच्याशी. तर त्या व्लॉगमध्ये फक्त नवरीचीच मेहंदी आम्ही जो कल्याण मार्केटमधून जो मेहंदीवाला होता ना, तर त्याला ऑर्डर दिलेली. त्याने 1,500 मध्ये नवरीची ब्रायडल मेहंदीची ऑर्डर घेतली होती त्याने. तर छान काढली त्याने मेहंदी. पण मग मला असं वाटलं की अरे आम्ही राहिलो आणि आमची पण त्यालाच ऑर्डर दिली असती तर बरं झालं असतं. पण गोंधळ इतका उडाला की म्हटलं की नाही, भरपूर तयारी करायची आणि नवरी मेन महत्त्वाची आहे. तर पहिली तिची झाली पाहिजे आणि आपण जर याच्यामध्ये अडकून पडलो ना, तर मग पाहुणे वगैरे येणारे असतात त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होईल. कारण की कसं आहे, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्याकडे लक्ष वगैरे देणं, चहा पाणी, लहान मुलं असतात. तर त्याच्यामुळे मी ना स्वतःची ऑर्डर तर त्याला काही दिली नाही. आणि मग नंतर माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आता काहीतरी केलंच पाहिजे. आणि ना काही पूर्वीपासून आम्ही असा विचार करत होतो की म्हणजे नवरीची तर बाहेर ऑर्डर दिली आहे, पण आता आम्ही इतक्या सगळ्या लेडीज आहोत, तर मग लेडीजसाठी ऑप्शनला काय ठेवायचं. तर त्यासाठी ना मग मी मिशोवरून भरपूर सर्च केलं आणि आता मिशोवरती लेटेस्टमध्ये मेहंदीचे स्टेन्सिल्स मिळतात, ते म्हणजे स्टिकर मिळतात. तर ते स्टिकर आणायचे आणि त्याच्यावर मस्तपैकी मेहंदीची जी पेस्ट आपण बनवलेली आहे ना, तर ती लावायची. तर मग ते स्टेन्सिल ना मी काही दिवसापूर्वी मागून ठेवलेले आणि ते तसेच पडून होते. तर म्हटलं की चला त्याचा यूज करूया. आणि मी कधी वापरले नव्हते ते, तर म्हटलं की त्याचा एक्सपिरियन्स देखील घेता येईल आणि म्हणून मग तिथे स्टेन्सिल्सचा उपयोग आता करायचं ठरवलं. बरं, मग आता स्टेन्सिल्स वगैरे तर होते आणि त्या स्टेन्सिल बरोबर ना मेहंदीचे कोन देखील आले होते. पण पुन्हा मेहंदीचे हे जे कोन असतात ना, त्याच्यामध्ये केमिकल मिक्स असतं आणि तुम्हाला माहितीच आहे की ती जर मेहंदी आपण लावली ना, तर हाताला पूर्ण अशी जी मेहंदी आहे ना पटकन निघते आणि अशी खपल्या निघाल्यासारखी ती मेहंदी निघते. आणि तेच मला नको होतं. आणि म्हणून मग मी म्हटलं की नाही, चला मग आता आपण ना घरीच मेहंदी भिजवूया. तर मेहंदी कशी भिजवायची, तर आम्ही लहान असताना आम्ही ना मेहंदीमध्ये कात घालायचो. पाण्यामध्ये भिजवायची, चुना आणि कात घालून ती मेहंदी भिजवायचो आणि थोडंसं निलगिरीचं तेल. पण मग थोडंसं सोशल मीडियावरती, YouTubeवरती सर्च केलं तर मेहंदीचे भरपूर व्हिडिओ होते, मेहंदी कशी भिजवायची म्हणून. मग तिकडनंच मी तो व्हिडिओ बघितला आणि आता तशी मेहंदी मी भिजवतीये. तर त्यासाठीच इथे मी या छोट्या कढईमध्ये ना अर्ध्यापेक्षा जास्त इतकं कपामध्ये पाणी घालून या कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे चहापत्ती घातलेली, 1 चमचा साखर. थोडक्यात चहाच बनवलाय असं. आणि त्यामध्ये 4 ते 5 लवंगा. लवंगा घातल्याने ना मेहंदीचा कलर खूप छान असा खुलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साखर कशासाठी घातली, तर मेहंदीला ना मेहंदी ज्यावेळेस आपण हातावर काढतो ना, तर ती पटकन निघत नाही, अशी चिकटून राहते हाताला, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 1च चमचा घालायची, जास्त घालायची नाही. आणि चहापत्ती घातल्यामुळे ना मेहंदीचा रंग जास्त डार्क येतो. म्हणजे आता बघा, चहापत्तीचं पाणीच बघा किती असं डार्क असं चॉकलेटी निघालेलं आहे. तर आता हे पाणी छान उकळून घेतलं आणि आता ही जी मेहंदी पावडर आहे, मला जितकी हवी तितकी मी काढून घेतली एका छोट्या बाउलमध्ये. साधारणपणे 2 ते 2.5 चमचे इतकी मेहंदी पावडर घेतलेली आहे, भरून घेतली आहे पूर्णपणे. आता हे जे पाणी आहे ना, हे पूर्णपणे मी गार करून घेणार आहे आणि त्यानंतरच या मेहंदीमध्ये घालणार आहे. आता हे बाजूला जे ताटामध्ये हे जी पानं वगैरे दिसतायत ना, ती खाऊची पानं आहेत नागवेलीची. तर माझ्या घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये माझे मिस्टर आणि मी जेवण झालं आणि किंवा मग सकाळी आपण उठतो आणि कोमट पाणी पितो. त्यानंतर ना आम्ही थोडं-थोडं हे कच्चं पान चावून खातो. तर खूप सारे बेनिफिट्स आहेत याचे. तर त्याच्यामुळे ना हे असे पानं आणून ठेवतात आणि फ्रिजमध्ये ठेवले तरी पण चांगले राहतात. पण माझ्या मिस्टरांना सांगून पटत नाही. तर ते काय करतात, ताटामध्ये पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये ती पानं घालून ठेवतात. तर असं फ्रेश राहतात पानं अशी पण. तर आता हे पाणी गार झालं बऱ्यापैकी आणि मग आता हे पाणी ना या मेहंदीमध्ये मी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
तर अशा पद्धतीची मेहंदी एकदा भिजवून बघा. खरं सांगते खूप छान असा कलर चढतो या मेहंदीचा. आणि आपण जितकी आपण घरामध्ये स्वतः अशी काहीतरी कामं करू ना, तर तितकं आपल्याला छान असं वाटतं. म्हणजे बघा ना, बाहेरचे केमिकल विरहित जर कोन घ्यायला गेले, तर साधारणपणे 20 ते 25 रुपयाला कोन ते मिळतात. आणि मला माहिती आहे, की बरेच जण असे देखील म्हणतील, मग लग्न घरामध्ये इतका वेळ नसतो, मग तुम्ही 20 ते 25 रुपयाचा कोन सहजपणे घेऊ शकता. पण खरं सांगते, मला ना ही गोष्ट ट्राय करायचीच होती. आणि म्हणून मग मी काय केलं, कारण की एक्स्ट्रा कोन तर घरामध्ये पडलेलेच आहेत ते, जे स्टिकर सोबत आलेले आहेत. आणि मग म्हटलं, की चला हे जे आपण बघितलंय त्याचा एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे. जोपर्यंत एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत. आणि म्हणून मग मी ते एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं आणि त्यानुसारच आता ही मेहंदी छान अशी भिजवून घेते. सगळंच पाणी घातलं यामध्ये जवळपास आणि व्यवस्थित ही मेहंदी फेटून घ्यायची. जर ही मेहंदी तुम्ही रात्री मिक्स करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर ती लावायचा प्रयत्न केला, खूप छान असा रंग येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेहंदी भिजवण्यासाठी ना फ्रेश अशी मेहंदी घ्या. म्हणजे जी फ्रेश पॅकिंग केलेली असते ना, ती मेहंदी घ्या. जास्त जुनी अशी असलेली मेहंदी घेऊ नका. तर ती गोष्ट आपल्याला एक लक्षात ठेवली पाहिजे. तर ही छान आता ही फेटून घेते आणि सगळ्या गाठी यातल्या मोडून घेते. तर मेहंदी इथे मी बऱ्यापैकी फेटून घेतली आणि थोडंसं अर्धा चमचा इतकं पाणी एक्स्ट्रा मी घातलेलं आहे. साधंच पाणी घातलं यामध्ये मी एक्स्ट्राचं. आणि मेहंदीला छान असा सुगंध येण्यासाठी आणि छान असा डार्क रंग येण्यासाठी इथे ना मी निलगिरीचं तेल आणलेलं आहे. तर हे मेडिकलमध्ये सहज मिळतं. तर ही इतकुशी बाटली ना मला वाटतं 38 रुपयाला आहे. आणि यातील थोडंसं तेल ना मी माझ्या भाचीला दिलं होतं, कारण की मेहंदी लावायच्या आधी तर तिला असं सांगितलं होतं, हाताला आणि पायाला थोडंसं निलगिरीचं तेल लावून घ्यायचं म्हणून. मग माझ्याकडे होतं म्हणून त्यातलं मी थोडंसं दिलं. आणि आता यामध्ये साधारणपणे 5 ते 7 ड्रॉप पडले असतील तेलाचे आणि ते आता मिक्स करतेय. खूप छान असा सुगंध येतो या मेहंदीचा निलगिरी तेल घातल्यामुळे. आणि साखर घातल्यामुळे एक असा दाटसरपणा, चिकटपणा देखील येतो या मेहंदीला. तर आता ही मेहंदी आहे ना, तर जर कोण बनवायचे असतील तर एखादा आपला जुना पुराणा घरामध्ये सॉक्स जर पडलेला असेल ना, तर त्यामध्ये ही मेहंदी भरायची आणि असा जो प्लास्टिकचा कोन तयार करून तो सॉक्स त्याच्यामध्ये असं टाकून पूर्णपणे खेचून घ्यायचा बाहेरच्या दिशेने. पूर्णपणे मेहंदी गाळून निघते आणि कुठेही मेहंदी काढताना अशी अडखळत नाही तो कोन. तर आता ही मेहंदी छान अशी तयार झालेली आहे. या मेहंदीला मी असं झाकून ठेवणार आहे, कारण की आता वाजलेले आहेत साधारणपणे दुपारचे 3:30 होत आलेले आहेत. आणि मग म्हटलं, की दुसऱ्या दिवशी आपल्याला ही मेहंदी लावायची. तर आता हे माझं मेहंदीचं काम मी तयार करून ठेवलेलं आहे. तर बघू आता कसा रंग येतोय आणि तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. तर मेहंदीचं काम तर झालेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी ना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे. तर भेटूया दुसऱ्या दिवशी. तर इथे ही बांगड्यावालीला देखील आम्ही ऑर्डर दिली होती आणि ती देखील शिवाजी चौकामध्ये, ही बाई जी आहे बांगड्यावाली या ताई, तर त्यांना ऑर्डर दिली होती. तर त्या चाललेल्या आहेत सगळ्या अशा बांगड्या घेऊन. तर आता बांगड्या भरण्यासाठी देखील आम्ही जास्त काही महिलांना बोलवलेले नाही, कारण की जितका कार्यक्रम आम्हाला साधा करता येईल, घरातल्या घरात करता येईल, तितका आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण छान सुंदर असा सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला. तर इथे ना ह्या नवरीचा हा जो बांगड्यांचा चुडा आहे ना, तर तो ती अशा पद्धतीने लावून दाखवतीये. तर कोल्हापूर साईडला ना चुडा भरताना एकदम डार्क ग्रीन कलरच्या बांगड्या असतात आणि त्याला ना अशी एक प्रकारची शाईन किंवा अशी एकदम प्लेन फिनिशिंग नसते. तर आणि आपल्या इकडे मुंबईला ना अशा पद्धतीच्या बांगड्या असतात. कोल्हापूरला या बांगड्या चुडा म्हणून कधीच घालणार नाहीत. कोल्हापूरचा चुडा वेगळा असतो. आणि मुंबईचा जो चुडा तुम्ही म्हणाल, म्हणजे मुंबईसारख्या शहरातला, तर रेशमी चुडा साधारणपणे हिरव्या पोपटीसारख्या दिसतात त्या. तर हे बघा ताट सजवलंय बांगड्यांचं. आणि आता म्हटलं, की चला सुरुवात करूया. तर पहिला मान हा म्हणजे आम्ही पहिलं ही जी बांगड्यावाली ना तिला हळद कुंकू लावलं. कारण की काय असतं हे आम्हाला पण माहिती नाही. पण मग जसं आम्हाला मोठे सांगत होते तसं आम्ही केलं. तर ही जी बांगड्यावाली आहे, तर तिला हळद कुंकू वगैरे लावलेलं आहे. आणि हा चुड्याचं जे ताट होतं, तर फोटोग्राफर ना फोटो वगैरे काढतायत तिच्या हातामध्ये ताट वगैरे घेऊन वगैरे असं. तर ह्या बांगड्यावाल्या ताई आणि ही नवरी, तर नवरी थोडीशी नाराज आहे, माहिती नाही का. तर आता हिचं फोटो सेशन झालं आणि पहिली तिला आता बांगड्या वगैरे भरून घेतोय. त्यानंतर आम्ही सगळेजण हळूहळू एक एक करून बांगड्या भरून घेणार आहोत.
तर हां, आठवलं. तर नवरी आमची का नाराज आहे, तर ते सांगते. कारण की ना साधारणपणे फोटोग्राफरने आणि बांगड्यावालीने टाईम दिला होता 2 वाजता आम्ही येणार म्हणून. फोटोग्राफर साधारणपणे 1:30 वाजता येऊन बसला आणि बांगड्यावाली बरोबर शार्प 2ला आली. पण आमची नवरी आहे ना, ती मस्तपैकी आरामात असं सगळं तिचं चाललं होतं आणि ती जस्ट हे लोकं आल्यानंतर ती उठली झोपेतून आणि मग तिने तिचं आवरायला सुरुवात केली आणि म्हणून जी वरमाई आहे तिची मम्मी, तिने तिला बडबड केली म्हणून तोंड फुगवून बसलेली आहे आमची नवरीबाई. तर असो तर हाच चुडा कशा पद्धतीने लावायचा, घालायचा किंवा त्याच्यामध्ये कोणत्या बांगड्या आपण सुटेबल होतील अशा हे ठेवायच्या, तर ते सगळं चाललेलं होतं डिस्कशन. ताट नंतर ना आम्ही अशा पद्धतीने सजवलं. सुरुवातीचं ताट त्या ताईंनी सजवलेलं. तर मोगऱ्याचे जे गजरे आहेत ना, गोल राउंडमध्ये असे लावलेले. छान दिसत होतं तसं पण. आणि नंतर मग मी हे अशा पद्धतीचं ताट सजवलं आणि त्याचं फोटो सेशन वगैरे सुरू झालं. तर ह्या नवरीच्या बांगड्या वगैरे घातल्या. तर त्या बांगड्यांची खरेदी सुद्धा ना आम्ही शिवाजी चौकातूनच केलेली आहे. तर ह्या ज्यामध्ये गोल्डन कलरच्या बांगड्या दिसतायत ना, तर त्या देखील शिवाजी चौक, महावीर शॉपिंग सेंटर इथून घेतलेल्या आहेत. आणि इतकी सुंदर डिझाइन आहे ना या बांगड्यांची, म्हणजे बघितल्यानंतर 1 ग्रॅम गोल्ड जसं दिसतं ना आणि ज्या तशा बांगड्या आहेत ना, तर त्या 1 ग्रॅम गोल्ड मधल्याच या बांगड्या आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाइन होती आणि मला फार आवडली ती आणि म्हणून मग मी या नवरीसाठी सिलेक्ट केली. खूप सुंदर दिसतोय तिचा हात आणि मेहंदीचा हात बघा किती छान असा रंग चढलाय आणि मस्त आता ह्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बांगड्यांचा आणि आम्ही सगळेजणी आजूबाजूलाच बसलेलो आहोत. कारण की फोटोग्राफर म्हणाले, "नवरीच्या अवतीभोवती तुम्ही सगळेजण बसा, फोटोमध्ये छान दिसतं म्हणून." तर मग आम्ही देखील पाहुण्यांच्या सरबराईमध्ये होतो आणि तसं म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्यांनी आमच्या आईंनी म्हणजे माझ्या सासूने बोलवून आणलं आणि सगळ्यांना म्हटलं, की "बसा सगळ्याजणी एका साईडला" म्हणून नवरीच्या अवतीभोवती. मग आम्ही सगळेजण बसलो आणि ते आता मस्तपैकी बघतोय, एन्जॉय करतोय. हसी मजाक चाललेली आहे भरपूर. तर मी ना डायरेक्ट व्हॉईस देण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाही. त्याचं कारण सांगते. डायरेक्ट व्हॉईस द्यायचं म्हटलं ना, तर इतका गोंधळ वगैरे, इतका आजूबाजूचा आवाज येत होता आणि व्हॉईस क्लिअर येत नव्हता आणि म्हणून ना मला असा व्हॉईस ओव्हर करावा लागतोय. पण व्हॉईस ओव्हर करत असताना मग मला ना असं म्हणजे आधी व्हिडिओ शूट करून नंतर व्हॉईस द्यावा लागतो. तर त्यासाठी मला असं वाटतं फार वेळ जातोय. पण ना प्रयत्न करते मी एक छान असा माईक वगैरे घेण्याचा, की जो मी डायरेक्ट व्हिडिओ शूट करत असतानाच व्हॉईस देईल. म्हणजे नंतर मला व्हॉईस ओव्हर करायला लागणार नाही. तर आता इथे मी बसले होते कॉटनच्या साडीमध्ये ही मी बसलीये. तिथे निळ्या साडीमध्ये ती वर्षा आहे. पिवळ्या साडीमध्ये त्या मामी बसल्यात आणि मामींची सून प्रिया बसली तिथे साईडला. तर आम्ही ह्या इतक्या जणी आहोत आणि ज्या येतील त्यानंतर मग आरामात आम्ही त्यांना बांगड्या भरणार आहोत. तर फोटो सेशन चालू होतं आणि फोटोग्राफर देखील म्हणत होता. फोटोग्राफरची छान ओळख झाली आमची. कारण की फोटोग्राफर दुसरा-तिसरा कोणी नसून ही जी नवरी आहे तिच्या दीराचा मित्र होता आणि त्याच्यामुळे कसं आहे 3 ते 4 वेळा त्याच्याशी भेट झाली असल्यामुळे फोटोच्याच निमित्ताने तर बऱ्यापैकी एक फ्रेंडली वातावरण होतं. तर छान असे बांगड्या घालताना तो देखील कमेंट करत होता, की अशा पद्धतीने हे करा, ते करा. तर हसू येत होतं आणि तसंच आम्ही हसत-हसत बांगड्या भरलो. आणि आता इथे बांगड्या भरताना ना आणखीन एक गोष्ट घडली, की मी घरून येताना माझ्या ज्या बांगड्या होत्या घालायच्या त्या मी घेऊन यायला विसरले आणि मग म्हटलं आता परत घरी जा आणि परत या कारण की सकाळपासून जवळपास 7 ते 8 वेळा माझ्या फेऱ्या झालेल्या होत्या. तर हे जे बघितलं ना तर हे रात्रीच्या हळदीचं डेकोरेशन होतं. तर नवरीची बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि इकडे मी आता हिला नवरीला घेऊन आले आमच्या इकडे बिल्डिंगमध्ये आणि आता ही जी हळद आहे ती माझ्याच बिल्डिंगमध्ये लावतोय आम्ही सगळेजण. तर हे ना आमच्या ज्या मामी आहेत तर त्या सांगतायत काय-काय, कसं-कसं करायचं. तसं-तसं आम्ही करतोय. तर छान अशी नवरी सजली आहे आणि इथे ना ताई म्हणाल्या, की "तू लाव पहिली हळद" म्हणून. तर मग मी इथे हळद लावतीये तिला आणि ही जी पिवळी साडीवाली जी उभी आहे ना, तर ती आमच्या ताईंची मैत्रीण आहे बालपणीची. तर सगळ्या आल्या होत्या आणि एकमेकींच्या कार्यक्रमाला जातात. फार छान वाटलं. तर हळद वगैरे लावली आणि आता ज्यांना मी माझा फोन दिला होता, मला वाटतं माझ्या लहान मुलाकडेच फोन दिला होता आणि त्याला म्हटलं होतं, "हे शूट कर." तर त्याने ना व्हर्टिकली कॅमेरा पकडला. तर असो म्हणजे इतकेच मला त्यांनी शूट केल्यामुळे तरी मला इतकेच शॉट मिळाले. कारण की बाकीचे शूट करण्यासाठी नंतर मी इतकी पाहुण्यांमध्ये म्हणजे व्यस्त झाली ना, की मग नंतर मला असा वेळच मिळाला नाही.
तर इथे मी सगळी हळद वगैरे लावून झाल्यानंतर खाली सगळे पाहुणे मंडळी बसलेली आहेत. व्हेज नॉन-व्हेज असं जेवण होतं. सगळे मस्तपैकी हळदीमध्ये डान्स केला, जेवले मस्तपैकी आणि मग दुसऱ्या दिवशी 1 दिवसाचा गॅप घेऊन मग लग्न होणार होतं. तर हाच सीन पुन्हा-पुन्हा येतोय. तर एकच क्लिप मला वाटतं डबल ॲड झालेली आहे ती. तर हे सगळं झालं आणि मग जवळपास रात्री आम्हाला हा सगळा कार्यक्रम उरकून झोपण्यासाठी साधारणपणे 2 ते 2:30 वाजले असतील आणि सगळं आवरून सगळे पाहुण्यांना जेवण-खावण करून त्यांना त्यांच्या घरी आम्ही पाठवलं. कारण की सगळे पाहुणे मंडळी जे होते ते मुंबईचीच होते आणि गावचे मंडळी काही माझ्याकडे उतरले होते तर काही ताईंच्याकडे. तर ताईंनी पण त्यांची खूप छान अशी व्यवस्था केलेली. ही बघा ही वर्षा माझ्याकडे उतरलेली आहे. तर कचऱ्यावाला आणखीन आलेला नाही तर तिच्या पाठीमागे पिशवीमध्ये भरून असंच प्लास्टिक वगैरे भरून ठेवलंय. तर वर्षा तिचे कपडे काढते आणि हा आहे तिचा मुलगा वरुण. आणि 1 दिवस गॅप होता ना, तर ते 1 दिवसाचं मी हेच तुम्हाला सांगते. तर नवरी इथे मस्तपैकी अंघोळ करून बसली आहे. असं म्हणतात, की हळद लावल्यानंतर बाहेर निघायचं नसतं. तर मग ती ना 1 दिवस 1 रात्र माझ्याकडे थांबली. आम्ही मस्तपैकी अंघोळ वगैरे करून बसलो आणि सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट, आणखीनही माझ्या हाताला मी मेहंदी लावली नव्हती. भिजवून तर ठेवली आहे, पण मेहंदी आणखीनही लावली नव्हती. मग ना इथे पुन्हा मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. माझ्या घरातलं मी बऱ्यापैकी काम आवरलं आणि मग आता या नवरीला घेऊन मी आता तिच्या घरी आली. तिच्या घरी म्हणजे माझ्या नंदेच्या घरी आली आहे. तर तिचे सगळे साड्या, कपडे जे होते ना, तर ताई म्हणाल्या, की सगळे साड्या तिला आत्ताच द्यायच्या नाहीत. आता सध्या ती लग्न झाल्यानंतर जे 2 ते 3 दिवस जाईल तेवढ्या साड्या दे. त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न येईल आणि पुन्हा जाईल तेव्हा नंतर आपण अर्ध्या साड्या देऊया. तर म्हटलं ठीक आहे, तसं करा. तर आता उद्या लग्न आहे म्हणून आता ही नवरीची बॅग भरतीये. तर नवरीला म्हटलं की ही बॅग भर म्हणून. तर थोडंसं शूट करतीये. तर हे शूट ना माझी नणंद करते. तर तिनं पुन्हा ना कॅमेरा व्हर्टिकलच पकडला. तर असो जे शूट करण्यात आलेलं आहे तर ते उभे आडवे असे सीन आहेत. तर ते मी तुमच्याशी शेअर करते. तर लग्नाची साडी सफेद असते. तर ती सफेद साडी भरली आहे. मस्त स्टोन वर्कची होती. त्याच्यानंतर रिसेप्शनची जी साडी होती ती देखील खूप सुंदर अशी स्टोन वर्कची होती, पीच शेडची. त्याच्यानंतर एक डार्क ग्रीन काठापदराची साडी भरली आहे. त्याच्यानंतर एक हलकी-फुलकी जी रेग्युलर यूजसाठी लागेल नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यासाठी भरलेली आहे आणि साधं आपलं बेसिक साहित्य, टॉवेल वगैरे असं सगळं भरलेलं आहे जे तिला लागेल ते. तर अशी तिची बॅग वगैरे भरायला आम्ही मदत केली. भरपूर कन्फ्यूज होती ती आणि तिला काही कळत नव्हतं आणि आम्ही तिघी जणी मिळून तिला असं सांगत होतो, की हे कर, ते कर, ते कर. तर त्यानुसार ती तसं करत होती. थोडीशी बावरल्यासारखी झालेली. आपण देखील नवरीच्या जेव्हा फेजमध्ये होत होत्या, आपलं देखील असंच झालं असेल. मला आता तिच्याकडे बघून असं आठवत होतं आणि जाणवत देखील होतं. तर ही सगळी बॅग वगैरे भरल्यानंतर आम्ही आता निवांत जेवण करून बसणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जे तिघी जणी मेहंदी लावायला बाकी आहोत, तिघी-चौघी जणी, तर नंतर आम्ही मेहंदी लावून घेणार आहोत निवांत. तर मेहंदीचं कसं काय झालंय तर ते देखील तुमच्याशी शेअर करते. तर लग्नासाठी गावावरून भरपूर सारे पाहुणे येणार होते आणि माझ्या नंदेने त्यांच्याच बिल्डिंगमध्ये जवळपास 2 ते 3 फ्लॅट तर बघूनच ठेवलेले. एक तिचं स्वतःचं घर आणि एक्स्ट्राचे 3 फ्लॅट. तर आता हे ना आम्ही त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये बसलोय. पूर्णपणे फर्निचरयुक्त असा फ्लॅट होता आणि तो त्यांनी सेल केला होता, पण आणखीन भाडोत्री आले नव्हते. तर हे बघा, हे Meeshoवरून मी हे स्टिकर मागवलेलं आहे आणि भरपूर सारे स्टिकर होते. पण तरी पण मला ना हे स्टिकर मागवताना इतकं काही जाणवलं नाही. पण हे स्टिकर जेव्हा काढून मी अशा पद्धतीने माझ्या हाताला जेव्हा लावते, तर त्यावेळेस नंतर मला जाणवलं, की भरपूर असा गॅप राहणार आहे मेहंदी काढताना आणि मग तो जो राहिलेला गॅप आहे ना, तो आपल्याला नंतर भरून काढावा लागेल. तर हे ना थोडंसं माझ्यासाठी वाढीव काम झालं आणि इतका काही वेळ देखील नव्हता. पण आता ऑप्शन नव्हता कारण की पुन्हा 2 ते 3 तास कोण आपल्या हातावरती मेहंदी काढणार आणि तितके पेशन्स देखील हवे 2 ते 3 तास असे हात धरून बसायला. नंतर थोडंसं मला असं वाटलं, की अरे अंकिताला जेव्हा मेहंदी काढत होता तो मुलगा, तर त्याच वेळेस मी दोन्ही हाताला पाठीमागून पुढून काढली असती, तर पटकन झालं असतं. कारण की त्याने ना खरंच सांगते फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याने एक हात कंप्लीट केला. म्हणजे इतका त्याचा स्पीड होता. तर साधारणपणे अर्ध्या तासामध्ये माझे दोन्ही हात त्याने कंप्लीट केले असते. पण असो अ, पाहुण्यांकडे देखील बघणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मी त्यावेळेस काही केलं नाही. तर ही बघा, ही अंकिता म्हणजे ही नवरी जी आहे ना, तर तिच्या मामीच्या हातावरती मेहंदी काढते आणि इथे आम्ही ज्या तिघी जणी आहोत ना, प्रिया, वर्षा आणि मी, आम्ही तिघेही अंकिताच्या माम्या आहोत. अंकिता म्हणजे होणारी नवरी.
तर हे असे स्टिकर चिटकवून घ्यायचे, व्यवस्थित दोन्ही हाताला लावून घ्यायचे आणि मग नंतर ब्रशने ती मेहंदी किंवा मग एखाद्या स्टिकने किंवा एखाद्या चमच्याने ती मेहंदी अशी व्यवस्थित लावून घ्यायची. तर लावून घेते ते स्टिकर आणि ही प्रिया थोडंसं शूट करते. तर तिला म्हटलं कर बाई शूट. आणि पार्लरचं वगैरे फेशियल आणि जे काय आपलं असं तामझाम असतं, फेशियल वॅक्स, ब्लीच वगैरे जे पण काय हेअर कटिंग वगैरे, तर ते ना सगळं आम्ही 2 दिवसापूर्वीच कंप्लीट केलं. तर त्याचा काही मी व्हिडिओ वगैरे करत बसले नाही, कारण की खरंच सांगते इतकी गडबड असते ना आणि आपण सतत कॅमेरा असा फोन घेऊन जर उभं राहिलो तर कसं आहे, घरातल्या बायका मंडळी आपल्या जे सासवा वगैरे असतात तर त्या देखील म्हणतात काय सारखी सारखी फोन घेऊन बसतेस म्हणून. तर म्हणून ना मी जास्त काही असं शूट करण्याचं टाळलं नाही, जास्त काही शूट करायचं टाळलं मी. तर हे बघा, हे आता स्टिकर वगैरे व्यवस्थित चिटकवून झालेले आहेत आणि आता दुसऱ्या हातावर देखील मी ते चिटकवतीये. तर जी मी मेहंदी रात्री भिजवून ठेवलेली बाउलमध्ये, तर मला ती मेहंदी इकडे आणायची होती आणि मग म्हटलं की एका डब्यामध्ये भरून नेली पाहिजे. तर कापूरचा एक डब्बा असा रिकामा होता, तर त्या रिकाम्या डब्यामध्ये ही मेहंदी भरली आणि पुन्हा एकदा या जे आईस्क्रीम स्टिक जे आहे त्याने व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर प्रियाला म्हटलं तू माझ्या हातावर काढ आणि नंतर माझी सुकली की लगेचच मग मी तुझ्या हातावरती स्टिकर लावून अशी मेहंदी नंतर तुला हे करते. तर जवळपास ना म्हणजे 2 हात लावती, म्हणजे साधारणपणे 6 स्टिकर आले, 3 जण सहजपणे लावू शकतात. तर हे स्टिकर मागवले होते, पण प्रिया म्हणाली नाही नाही तुम्ही लावून घ्या, रात्री मी आरामात लावेल, मस्तपैकी आरामात झोपताना हे सगळं करेल. तर म्हटलं ठीक आहे, कारण की मग मी माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या हातावर कोण लावणार होतं का असं वगैरे, तर शक्यता कमीच होती. म्हणून म्हटलं की चला प्रियाकडनं हे एवढं करून घेऊया. तर प्रियानं असं मस्तपैकी स्टिकर लावून त्याच्यावरती आता ही मेहंदी अशी स्प्रेड करते. तर आता ह्याचा एक्सपिरियन्स काय आहे तो देखील मी तुमच्याशी शेअर करते. जर तुम्ही स्टिकरची मेहंदी काढत असाल ना, तर स्टिकर तुम्ही शक्यतो असेच घ्या, साधारणपणे भरगच्च डिझाईन असलेले स्टिकर घ्या आणि त्यातल्या त्यात व्यवस्थित कटिंग असलेले, त्याचे डिझाईन कटिंग असलेले स्टिकर घ्या. दुसरी गोष्ट, आता मी जे हे स्टिकर मागवलेले आहेत ना, डिझाईन तर मला आवडली होती, पण नंतर ज्यावेळेस ही मेहंदी वगैरे पूर्णपणे झाल्यानंतर जेव्हा मी स्टिकर काढले ना, तर मला असं जाणवलं की भरपूर जागा रिकामी राहिलेली आहे हातावरती आणि मग नंतर मी ते ना रिकाम्या जागा भरा असं चाललं होतं माझं. तर तिथे ना जमेल तशी छोटी छोटी डिझाईन काढली मी. पण मला ना खरं सांगते, मला मेहंदी काढायला जमत नाही स्वतःला आणि दुसऱ्यांच्या हातावर देखील मला जमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 ते 3 तास बसून ती मेहंदी काढणं हे माझ्यासाठी फार बोरिंग काम आहे. त्याच्यामुळे ना मी हा स्टिकरचा ऑप्शन निवडलेला होता. तर प्रियाला देखील मेहंदी येते काढता, पण पुन्हा तेच की घरामध्ये कोणीतरी असं पाहिजे की पाहुणे मंडळी आले की त्यांची बर्दास्त ठेवण्यासाठी. तर त्याच्यामुळे ना प्रियाने माझ्या हातावर काढलं आणि मग ती आता रात्री काढणार आहे. म्हणजे आम्ही दोघी एकमेकींना ना थोडंसं असं समजून घेऊन वगैरे एकमेकींना कॉपरेट करत होतो. तर आता हे स्टिकर दोन्ही हाताला लावल्यानंतर सुकल्यानंतर मी हे धुवून काढणार आहे. आता धुतल्यानंतर ना मी तुमच्याशी ते शेअर करायला विसरले की डिझाईन कशी आली वगैरे किंवा कलर चढला की नाही. तर हे मी खरंच विसरले, कारण की इतकी बिझी होते ना, इतकं मला म्हणजे जमलं नाही शेअर करायला. पण खरं सांगते, मेहंदीला ना मेहंदी तर रंगली होती बऱ्यापैकी, पण सगळ्यात महत्त्वाचं खूप असं जागा जी आहे ना हातावरती शिल्लक राहिली होती. तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी हातावरती मेहंदी काढली, वर्षाने काढली, मी काढली आणि प्रिया तर आरामात काढणार होती. आणि प्रियाच्या हातावर सगळ्यात महत्त्वाचं ही जी अंकिता आहे नवरी, तर ती काढणार होती रात्री बिनधास्तपणे आरामात दोघी जणी मिळून काढणार होत्या. त्याच्यामुळे तिने स्टिकरचा काही वापर केलेला नाहीये प्रियाने, कारण की तिने बघितलं माझ्या हातावरती स्टिकरची मेहंदी प्रॉपर अशी डिझाईन उठली नव्हती. म्हणून मग ती म्हणाली की मी रात्री काढते. तर म्हटलं ठीक आहे चला. तर असं होता आजचा व्लॉग. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे आम्ही तिघी जणी मस्तपैकी गप्पा गोष्टी करत मेहंदी काढली आणि कंटाळल्यानंतर आम्ही नंतर तिथेच या बेडवर झोपून गेलो. तर बघा पुढे आम्ही कसं काय करतोय ते. झाले तर काढले पाहिजे तरी करा, अजून आमच्या हातावर नाहीये. आराध्या आहे की अरे मेहंदी वगैरे दाखवायला लागला व्हिडिओ. अनु मेहंदीला तर पॅक करून ठेवली. कशाला बघ, बस आम्ही व्हिडिओ काढायला लागलोय. छान दिसायला. या 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 असं करा, असं करा. हात उलटा झाला वाटतं माझा. असं करा, असं ये